काय आता देवतांना तरी साकडं घालून करावं काय, यांच्या नियती जर ठेप्याला राहिल्या नाही. मंत्रिपदाचा गैरवापर करून गोरगरिबांच्या लेकराच्या आयुष्य, त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करायचं, अशांसाठी साकडं तरी देवाला का घालावं? गोरगरिबांच्या जनतेला सुखी राहावी म्हणून आपण साकडं घालावं. इतक्या नाशक्या लोकांसाठी आपण आता देवापाशी तरी साकडं किती घालायचं? हे त्या साकड्याने ठेप्याला नाही येणार. आता ठेप्याला अन्न आपल्या शेतकऱ्यांच्या, मराठ्यांच्या, दलित मुस्लिमांच्या, मायक्रो ओबीसीच्या हातात, धनगरांच्या हातात. हे यांना वटलेलं आणायचं आता आपल्या हातात. हे आता आपणच काम करू, यांना वटण्यावर आणायचं. आणि ते 19 नंतर मी करतो. आपण चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती, मात्र बावनकुळे म्हणतात तुम्ही जी टीका करताय ती तुम्हालाच लकला पाहू. असो तुम्ही मराठा समाजाच्या जवळचा असलो तरी ओबीसीच्या कुटुंबातला आहे, त्यामुळं त्यांच्याबाबत सुद्धा विचार करावा लागणार. मराठ्याचं वाटलं करून विचार करतो का तू? त्यांच्याबद्दल विचार करू नको तुला कोण म्हणलं? मराठ्यांचं वाटलं करून तू त्यांचं चांगलं करणार का? तू ओबीसीचं वाटलं करू नको, मराठ्यांचं करू नको ना. ते प्रमाणपत्र तू पत्र काढलं काय, चक मारायला काढतोय तो. ह्यामुळे सगळं भाजपी दल ते अडचणीत आलं ना. आता आणणार बी. मी एकदा एखादा शब्द बोललो ना सोडत नाही, मी मोजतच नाही पुढं काय परिणाम होतील. का खोटं वागता तुम्ही? का तुम्ही रद्द केले प्रमाणपत्र? काय कारण आहे? तुला काय अधिकार दिला? मराठ्यांच्या मंत्र्यांनी आतापर्यंत 70 वर्षात सगळ्या पक्षाचे, महाविकास आघाडीचे, महायुतीचे मंत्री झाले. मराठ्यांनी एखाद्या वेळेस राजकारणाचे बहुमतानं निवडून आल्यामुळं ते बंजारा समाजाला मोजिनात, धनगर समाजाला 14 वर्ष झालं त्यांनी वाऱ्यावर